मासी प्रभु रामचंद्राय नमः। येणीकडे अनुसंधान रम्य रामायण पावन श्रवणे भवदोष खंडन श्रवण मात्र केलिया। कथेचं अनुसंधान ऐका। रामायणाची कथा आहे, अतिशय रम्य आहे, पावन आहे आणि रामायणाची कथा ऐकल्यानंतर ना भवदोषाचं खंडन होतं। अशा प्रकारची परम पवित्र रामकथा आहे, भगवंताचं चरित्र आहे। ऐका। कैकई प्रबोधनी कुंभकर्ण पत्नी ते आपण केली देते ते मागे वर्तिले ते सावचित्ते श्रोती जनी अवधारी जे। आणि पाठीमागच्या अध्यायामध्ये काय झालं आपण सर्वांनी ऐकलं। कैकई आली होती लंकेला, प्रबोध केला कुंभकर्णाच्या बायकोला वज्रसाळेला, तिला सांगितलं आणि कैकई निघून गेली। आता इकडे लंकेमध्ये ही वज्रसाळेच्या बुद्धीमध्ये काय बदल झाला, ती वज्रसाळा काय चरित्र करते ऐका। वज्रसाळा नामे कुंभकर्ण जाय निखंडोरी बोले जिनिज तनया म्हणे पुत्र तुझा जन्म वाया भूमी भार झालासी। लगेच वज्रसाळेनं मुळकासुराला बोलवलं, म्हणले हे बघ तू जन्मल्यापासून आम्हाला सुख नाही, मुळावर जन्मलेला आहे, जमिनीला भार आहे, काय केलं तू आमच्या पोटाला जन्माला येऊन सांग बरं। तू जन्मल्या बाप मेल्याबरोबर सगळं असणारं सैन्य संपलं, रावणाचा कुळाचा विध्वंस झाला, म्हणजे तू जन्मल्या बरोबर सगळ्या राक्षस कुळाचा नाश झाला। अशा मुळावर तू जन्मलेला होता आणि जमिनीला भार आहे, काय केलंय तू आतापर्यंत 1800 वर्षाचा झाला, एवढ्या वर्षांमध्ये तू काय केलं मला सांग, असं मुळकासुराला वज्रसाळा बोलते। मुलीला कोणी सर्व शांती केली आपल्या पित्याची संपत्ती अभागी उरलासी क्षिती आम्हा दुःख दावया। अरे तू जन्मल्यापासून आम्हाला दुःखच आहे, तू जन्मलाच आमच्या मुळावरती जन्मल्या तिकडं बापाचं मरण झालं, बापाला मारलं गेलं आणि तू जन्मल्यापासून आम्हाला दुःख आहे। तू जन्मायच्या आधी सुख तरी होतं, पण तू जन्मल्यापासून आम्हाला दुःख म्हणजे तुझा जन्म आम्हाला दुःख देण्यासाठीच झालाय, असं वज्रसाळा मुळकासुराला बोलते। जरी जन्मतासी पाषाण तरी सार्थक होते जाण तुझे वनी वंद्यापण माझे न चुके पापिष्ट। अरे पापिष्टा मुळकासुरा, तुझ्यापेक्षा मी वांज राहिली असती तरी आनंद वाटला असता। तुझ्यासारखा पोरगा जन्मण्यापेक्षा नसतंच संतान झालं तरी आनंद वाटला असता। अरे तू दगडासारखा झालेला आहे, काय केलंय तू असं, तू जन्माल्याबरोबर बाप मेला त्याचा बदला घेतला नाही, काय नाही, निवांत बापासारखा झोपला राहिला, काय तुझा असणारा उपयोग आम्हाला झाला, असं वज्रसाळा बोलतात। जाय श्री खाली पर्वत नातरी करी पर्वत पात विष भक्षोनी प्राण निश्चित सोडून देई पापिष्ट। अरे बाबा जा, आम्हाला तुझी गरज नाही, जा तिकडे पर्वतामध्ये आपलं त्या असणाऱ्या पर्वतावरनं उडी टाकून जीव दे, नसल ती होत तर विष खाऊन मर, पण तुझा आम्हाला काही उपयोग नाही, असं वज्रसाळा बोलतात। तुझ्या पितृत्वाची राज्य संपत्ती तू जन्मता गेली भस्माची हे साधन वंशाप्रती जन्मलासी पापिष्ट। अरे तू जन्मल्याबरोबर तुझ्या चुलत्याची सगळी संपत्ती संपली गेली, तू जन्मल्याबरोबर राजा रावणाचा वंश बुडाला, अशा प्रकारे अधर्म जन्मलेला आहे तू, आणि तू जन्मल्यामुळं आम्हाला सगळं दुःख निर्माण झालं, असं वज्रसाळा मुळकासुराला बोलते। राज्य हिरोनी विभीषणे भोगी सुख स्वानंदवणे तुझे जन्म उपवाने झाले असे पापिष्ट। अरे बाबा तू जन्मल्यानंतर ना राजा रावण मेला आणि त्या रावणाचं राज्य विभीषणानं हिरावून घेतलंय, विभीषणानं त्या रावणाचं राज्य घेतलं आणि सुख आनंदानं राजगादी सांभाळतोय, आणि तू हिंड असंच सगळं असणाऱ्या राजगादीची विभीषण सांभाळतोय, आणि तुला काय प्राप्त झालेलं आहे, जसं वडील आहे तसं चुलत आहे, मग चुलत्याची इस्टेट वडिलांनंतर पुतण्याला यायला पाहिजे होती, मग राक्षस कुळीचा तूच एकटा राहिलेला आहे, मग ही राजगादी तुझ्याकडे पाहिजे होती, विभीषणाकडे कसं काय, असं ते असणारी वज्रसाळा बोलते। मातेचे कोणी वचन पुत्र करिता झाला प्रश्न म्हणे माते पूर्वकथन सांग संपूर्ण मज लागी। आणि आईचं बोलणं ऐकल्यानंतर ना लगेच मुळकासुराने विचारलं, म्हणले अर्धवट सांगू नको, म्हणली संपूर्ण सांग, मला आता मी जन्मायच्या आधी बाप मिळाला त्याच्यामुळे मला काही माहिती नाही, मग रावणाचं राज्य कसं कोणतं कोणी घेतलं, विभीषणाला कसं मिळालं, हे सगळे सविस्तर कथा मला सांग। वज्रसाळा म्हणे मुळकासुरासी पूर्वी श्रीराम पंचवटिकेसी वनवासी असता कपटासी सुरपणेकेसी मांडिले। आणि वज्रसाळा सांगू लागली
ऐक म्हणले. सांगायला सुरुवात केली अरण्यकांडाच्या 8व्या अध्यायापासून रिपीट म्हण समोर. आणि ते असणाऱ्या अरण्यकांडामध्ये 8व्या अध्यायामध्ये रामचंद्र पंचवटी करून नाशिक मध्ये राहिलेले होते आणि रावणाची दिदी तिकडे गेली ते असणाऱ्या पंचवाटिकेमध्ये. आणि तिथं गेल्यानंतर रामचंद्राबरोबर छळण केलं, लक्ष्मणाबरोबर कपट केलं. पुन्हा काय झालं? पापतीचे 30 पडले तिच्या कैवारे रावणे जानकीसी हरले रावणाचे राज्य बुडाले श्रीरामाच्या कोपे करुणी. आणि तिने केलेलं पाप तिला फळलं गेलं. ते असणाऱ्या तिच्या कैवारासाठी रावणानं सीतेचं हरण केलं. सीतेचं हरण केल्यामुळं रामाला राग आला. रामचंद्र लंकेला आले, रावणाला मारले आणि राजगादी विभीषणाला दिली असं वज्रसारा मुलकासुराला सांगते. रावण कुंभकर्ण जाळिले शक्रची ताजी पुत्र मारिले राज्य विभीषणा स्थापिले घर घेतले श्रीरामे. रावण कुंभकर्णा मारून टाकले. मारल्यानंतर ना पुन्हा इंद्रजितासहित सगळे पोरं मारली गेली आणि ह्या लंकेच्या राजगादीवरती विभीषणाची स्थापना घेतली. ही सगळी लंकाच रामचंद्राच्या ताब्यात होती. म्हणजे अख्खी लंकाची राजगादी रामचंद्राने घेतली आणि पुन्हा विभीषणाला दिले असं वज्रसारा सांगते. क्षणे वेद सांगितला राक्षसाची संहार झाला तुझ्यामुळे अटकेला लंकेची या राज्यासी. अरे बाबा हे असणाऱ्या विभीषणाला रावणाच्या सगळ्या गुप्त माहिती रामाला सांगितल्या म्हणून रावणाला मारता आलं रामाला. विभीषण आपला पहिल्यांदा फुटला आपल्या सैन्यामधून तिकडे गेला आणि तिकडे गेल्याबरोबर रामाला सगळ्या खानाखुना राक्षसाची गुप्त स्थानं ह्या विभीषणाने सांगितली आणि सगळं सैन्य मेलं, रावण मेला, कुंभकर्ण मेला, तेव्हा तू जन्मला असं मुलकासुराला वज्रसारा सांगते. मुलकासुरे कोणी वचन अत्यंत अनुताप झाला पूर्ण पुढे माते उपाव कोण कार्यकारण सांगावा. मुलकासुरानं ऐकलं म्हणलं असं वय आपलं राज्य आहे का? त्या विभीषणाकडे गेले मग काय म्हणणं आहे घ्यायचंय का राज्य? बरं ठीक आहे मग कसं करायचं सांग. आता पुढचं नियोजन तू सांगल तसं मी करतो. राजगादी घेऊ काय लागतंय त्या विभीषणाला साधू माणूस आहे त्याला मारायला काय लागतंय म्हणले पण पुढचं कार्य कसं करायचं हे मला सांग असं मुलकासुर बोलू लागला. म्हणे जन्मदासी तू जाई रे वनांतरासी प्रसन्न करोनी सदाशिवासी राज्य मागे लंकेचे. वज्रसाऱ्याने सांगितले हे बघ ही लंका राज्य आपलंच आहे. राक्षसांचं म्हणजे आपलंच होतं. राजा रावणानंतर ना तुझ्याकडे यायला पाहिजे होतं पण ते रामानं विभीषणाला दिलं. आता त्या विभीषणाकडून लंकेची राजगादी आपल्याला घ्यायची आहे तर तू काय कर वनामध्ये जा महादेवाला प्रसन्न कर महादेवाची तपश्चर्या कर आणि महादेव ज्यावेळेस वरदान माग म्हणतील त्यावेळेस लंकेची राजगादी मिळावी असं वरदान महादेवाकडून मागून घे. प्रसन्न करोनी चंद्रचूड वर मागे सुदृढ जेणे पुरे माझे कोड महिमा वाढे तेने तुझा. आणि महादेवाला प्रसन्न कर वनामध्ये जाऊन तपश्चर्या कर. महादेव प्रसन्न झाले की लगेच लंकेचं राज्य आपल्याला मिळावं आणि मलाही राजमाता असलेला काहीतरी आनंद मिळावा म्हणून अशा प्रकारचं कर मलाही आनंद होईल आणि तू सुद्धा या लंकेचा राजा होशील अशा प्रकारे काहीतरी कर असं मुलकासुराला वज्रसारा सांगते. आज्ञा लावणी मातेची जाण मुलकासूर निघाला तपाग लागून जेविनताज्ञे संपूर्ण अमृत हरणा निघाला. आणि आईची आज्ञा घेतल्याबरोबर मुलकासूर तपाला निघाला. जसं विनीतीच्या आज्ञेने गरुड निघालेला होता हरण करण्यासाठी कशाचं अमृताचं हरण करायला विनीतीच्या सांगण्यावरून आईला सोडवण्यासाठी गरुड निघाला. त्या पद्धतीने तो मुलकासूर तपश्चर्याला चालला. ऐसा तो कुंभकर्ण कुमार सविता झाला टवे थोर लंगोनी पर्वताचे शिखर हिमाद्रीसी पावला. आणि तशा प्रकारे कुंभकर्णाचा मुलगा मुलकासूर वनामध्ये गेला जिथं कोणी सुद्धा येणार नाही विघ्न करायला असं अटक्य असणारं ठिकाण पाहिलं. पर्वताचे असणारे एक शिखर पर्वत लंगून एक एकांतवास पाहिला आणि त्या ठिकाणी तपश्चर्यासाठी गेला. अश्रयोनी ही मोहंतगिरी तप कैला झाला जनक समाचारी तयानुषणाची थोरी सविस्तरी अवधारा. आणि हिमालय पर्वताच्या पायथ्याला तू गेला लंकेमधून हिमालय पर्वताचा आश्रय घेतला आणि त्या पर्वताच्या पायथ्याला तो असणारा कुंभकर्णाचा पोरगा मुलकासूर तप करू लागला. आता कसं तप करू लागला त्या तपाची महती त्या तपाचं सामर्थ्य ऐका. निरन्न निरुद्ध कहूनी भूमिशय वस्त्र
वर्ष तप केलं, अन्न 1 वर्ष जेवला नाही, 1 वर्ष चहा नाही, नाश्ता नाही, पाणी नाही, काय 1 वर्ष असणारा कठोर तपश्चर्या केली, जमिनीवरती झोपला, असल्या असणाऱ्या पलंगावरती गादीवरती नाही, जमिनीवर बसला, अंगावरचे कपडे सुद्धा काढले गेली आणि दारुण भयंकर अशा प्रकारचं 1 वर्ष 1000 वर्ष तपश्चर्या त्या मुळकासुराने केले. तदंतरे जात वेदासी प्रक्षाळून प्रति अवदयागानेसी मग हविता झाला निजमासासी कुंभकर्णाचा नंदन. आणि त्याच्यानंतर असणारा यज्ञ त्या कुंभकर्णानं अग्नी प्रज्वलित केला आणि त्या अग्नीमध्ये तुपाचं असणाऱ्या दह्याचं अवधान दिलं आणि तो असणारा अग्नी प्रज्वलित केला आणि पुन्हा तो असणाऱ्या त्या अग्नीला प्रज्वलन करून त्याच्यामध्ये अनेक समिधा टाकू लागला. पाचारोनी घोर तृप्त केले वैष्णवर त्याने करुणी अंबर दाटले सभोसाल मांसगंधे. आणि ते असणारं तप केलं आघोर तप. राक्षसांचं तप म्हणजे काही चांगलं असतं का? ते आता इंद्रजितानं अभिचारित यज्ञ केलेला होता, तशा पद्धतीने अग्नीला तृप्त केलं. त्या अग्नीमध्ये अनेक मांस टाकलेले होतं, जीवांची हत्या करून त्या अग्नीमध्ये टाकलेला होता आणि त्याचा दुर्गंध आकाशापर्यंत गेलेला होता. एवढी तपश्चर्या मुळकासुराने केले. गाण उठली गगनी ते तटस्थ झाले साधू पाणी धुमरी व्यापिली अवनी हाकार करीते झाले. आणि त्या मांसाचं रक्ताची घाण त्या आकाशामध्ये उठली गेली. सगळ्या आकाशामध्ये वास दुर्गंधी निर्माण झाली. सगळे असणारे देवलोक घाबरले. ही मुळकासूर कठोर तप करायला म्हणजे काहीतरी अनर्थ होणार आहे, देवांचं सुद्धा राज्य हिरावून घेईल एवढं कठोर तपश्चर्या ही मुळकासूर करू लागला. सचिपती त्याने वेगळे केले अतियुक्ती उर्वशी पाठवी राक्षसाप्रती छळलेली छळावया. आणि इंद्राला टेन्शन आलं, म्हणजे ह्यानं जर तपश्चर्या केली तर आपली राजगादी जाते, म्हणून इंद्रानं अप्सरा बोलवली. जा म्हणले त्या कुंभकर्णापाशी जाऊन नृत्य कर आणि तुझ्या असणाऱ्या सुंदरतेनं मुळकासुराला त्या सुंदरतेनं मोहून टाक असं इंद्रदेवानं सांगितलं. उर्वशी येऊनी आपण कटाक्ष दावोनी बोले वचन म्हणे तापसिया तुझं लागून तप दुर्गा केले. इंद्राच्या सांगण्यावरनं ती उर्वशी मुळकासुरापाशी आली. मुळकासुराला हाव भावानं नजरेने सांगू लागली, म्हणले काय तुमचं स्वरूप आहे, सुंदर मदनासारखं तुमचं असणारं रूप आहे आणि तुम्हाला प्राप्त करण्यासाठी मी किती वर्ष तप केलंय काय माहिती म्हणले तुम्हाला, असं ते अप्सरा मुळकासुराला सांगू लागले. तुझे पती तप केले निजात्मशक्ती म्हणे तुझ्या उदराप्रती कुंभभोवनी जन्मावे. आणि त्या अप्सरेने सांगितलं तुझ्यासारखा नवरा भेटण्यासाठी मी एवढं तप केलंय. मुळकासुराने सांगितलं हे बघा, मला तुमच्या पोटामध्ये जन्म घेऊन तुमच्या उदरामध्ये जन्म घेऊन तुमचा मुलगा व्हावा अशी इच्छा आहे, म्हणजे तुम्ही मला आईसारखे आहात असं या मुळकासुराने सांगितलं. मुळकासुराचे वचन उर्वशी निघाली तेथे सची रमण प्रतांत तया जाणवून स्वस्थानी ते राहिले. मुळकासुराचं बोलणं ऐकलं. मुळकासुरानं सांगितलं बोलण्यामुळे त्या असणाऱ्या अप्सरा निघून गेली. इंद्राकडे म्हणले आपल्या जन ह्या मुळकासुराला छळणं होणार नाही, त्रास देणं होत नाही, त्याची तपश्चर्या भंग करता येत नाही, म्हणून इंद्राकडे निघून गेली. इंद्र दुसरा काही मार्ग करतात नाही का? छळण चले राक्षसाप्रती देवेंद्र जाऊन निघूती तया उपरी कैलासपती चतुरानंदने येता झाला. आणि या राक्षसाला छळण चलत नाही, याचं तप परिपूर्ण होईल म्हणून इंद्राने विषय सोडून दिला. आता महादेवजी आणि ब्रह्मदेवजी ह्यांना काय करायचं ती करतील. ह्याने तपश्चर्या केली मुळकासुरानं. ह्या तपश्चर्याच्या सामर्थ्यावरती भक्तीवरती महादेवजी ब्रह्मदेवजी प्रसन्न झाले आणि ते हिमालय पर्वतापाशी प्रसन्न होऊन गेले. जेथे तप करी दशे ग्रीवानुज कुमार तेथे येऊनी गंगाधर म्हणे झाले तुझे तप दुर्धर देखोनिया तोषल. जिथं ही मुळकासूर तपश्चर्या करत होता तिथं ब्रह्मदेवजी महादेवजी गेले. सांगितलं हे बघ तुझी तपश्चर्या परिपूर्ण झाली, 1000 वर्ष तू त्या ठिकाणी तपश्चर्या केली, प्रसन्न झालेला आहे. आता तुला काय मागायचं असेल ती माग असं ब्रह्मदेव महादेव सांगू लागले. माग तुझं झालो प्रसन्न जे देवा दुर्धर देव वेदान ते मी कृपेने देईन दान संतोषे बाळका. आणि महादेवाने सांगितलं ह्या महादेवानं राक्षसांचं लय कळवाला, कारण गोळा महादेवजी होते. सगळ्या राक्षसाला वरदान ह्या 2 देव लोकांनी दिले, महादेवाने ब्रह्मदेव. विष्णूने कुणाला वरदान दिलं का? ठरलेलंच असते. आणि लगेच महादेवाने सांगितलं हे बघ म्हणले बालका तुझ्यावरती प्रसन्न झालेला आहे,
ह्या त्रैलोक्यामध्ये सुद्धा दुर्धर असेल तरी सुद्धा तुला देतो, काय मागायचं ती माग. महादेवजी बोलले ऐसे बदला दुर्जटी कोणी मुळके कर संपुटी विनविला म्हणे कृपा दृष्टी मजकडे स्वामी पाहावे. आणि लगेच महादेव बोलल्यानंतर मुळकासुरानं हात जोडले. हात जोडून महादेवाकडे बघितलं, म्हणले महादेवजी कृपा दृष्टी आमच्यावरती करा आणि कृपा दृष्टीनं आमच्याकडे पहा, काय मागतोय ऐका. मज मर करावे देवदैत्याच्या हातेनं मरावे यक्ष राक्षस गंधर्वे तिहीन वदावे मज लागी. आणि मुळकासुरानं मागितलं मला अमर करा, मला मरण येऊ देऊ नका. मग देव दानव गण गंधर्व यक्ष किन्नर भूत राक्षस माणसं, आता हे माणसं शब्द टाकला आवर्जून, रावण माणसाच्या अवतारातून आलेला आहे म्हणून म्हणले माणसं ह्याच्याकडून मला मरण येऊन देऊ नका, असं ब्रह्मदेव महादेवाला मुळकासुर बोलू लागला. पिशाच शारण सुर मानवादी करुणी नर आणि वनीची श्वापदे दुर्धर तयाचे निमज मृत्यू न येवो. पिशाच असतील, चारण असेल, असुर असेल, मानव असेल आणि वनामधली श्वापदे असतील, कारण हे देवलोकांचं लय लाघव असतंय, कशाच्या रूपातून येऊन मारतील सांगता येत नाही. म्हणून पशु पक्षी सुद्धा सांगितली मुळकासुरानं, ह्या जगामध्ये त्यानं काहीच ठेवलं नाही, ह्यांच्या हातून मला मरण येऊ नये असं महादेवाकडून वरदान मागितलं. एक कोणी राक्षसाचे वचन सोनी त्रिनयन मनता झाला मुळका जाण जे बोलिलासी ते सत्य रे. महादेवाने सांगितलं ज्यांची लिस्ट तू आता सांगितली त्यांच्याकडून तुला मरण नाही. तू तुझ्या मुखाने ज्यांची नावं घेतली त्यांच्यापैकी तुला कोणीही मारणार नाही, ह्याच्या व्यतिरिक्त सांगू शकत नाही. तुझ्या तोंडातून जर एखाद्याचं नाव राहिलं असलं तर मी ती सांगू शकत नाही, पण जेवढ्यांची तू नावं घेतली त्यांच्या हातून तुला मरण नाही असं महादेवाने सांगितलं. कुंडली बंद केला का बंद करू. इतुके नेचिनी मृत्यू तुझं होई रणचित हे कोणी राक्षसूत आनंद चित्त पै झाला. आणि त्यावेळेस महादेवांनी सांगितलं ऐक म्हणली मुळकासुरा, ज्यांची तू नावं घेतलेली आहेत आतापर्यंत तुझ्या तोंडानं त्यांच्याकडून तुला मरण येणार नाही, ते तुला मारू शकणार नाहीत, अशा प्रकारचं वरदान महादेवांनी दिलं. म्हणे स्वामी दुर्धर शक्ती मज म्हणे स्वामी दुर्धर शक्ती द्यावी मजला युद्धार्थी वरी सम्मुख मज प्रती सहसा धीर न धरती. आणि लगेच मुळकासुरानं दुसरं वरदान मागितलं. म्हणले ऐका महादेवजी, आता झाला प्रसन्न कशाला होणार होता, त्याच्यामुळे म्हणले हे बघा मला युद्धाची जर गरज पडली, युद्ध करत असताना एखादं शस्त्र अस्त्र द्या, शक्ती वरदान काहीतरी द्या, जेणेकरून मी युद्धामध्ये विजय मिळेल असं मुळकासुर सांगू लागला. बाळकाची कुणी वचनावळी संतोषला चंद्रमोळी पशुपत देऊन ते काळी कर मस्तकी ठेविला. आणि त्या मुळकासुराचं बोलणं ऐकलं महादेव आधीच कसे शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, अशा असणारे महादेवजी कृपाळू. त्यांनी सांगितलं तुला काय पाहिजे, शस्त्र पाहिजे, हातामधलं पाशुपत अस्त्र जे कधीच भांगणार नाही, अशा प्रकारचं पाशुपत अस्त्र मुळकासुराला दिलं. ब्रह्मा म्हणे राजकुमारा माझे ब्रह्मास्त्र घ्याई चतुरा निवटावे रिपू संभारा आता निज नगरा जाय वेगी. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं ही माझं ब्रह्मास्त्र घे आणि तू तुझ्या शत्रूला मार. आता हे शत्रू ही कुणाला मारणार होतं, जाऊन बिभीषणाला. बिभीषण रामचंद्राचा भक्त आहे, पण ब्रह्मदेवाने सांगितलं ही ब्रह्मास्त्र घे आणि तुझे जे शत्रू असतील त्या शत्रूला मार, असं ब्रह्मदेवानं वरदान दिलं. जे योनीद्वारे जन्मती तयाची नवे मृत्यू प्राप्ती हे कोणी राक्षस चित्ती सुख प्राप्ती पावला. आणि ब्रह्मदेवाने सांगितलं हे बघ जी आईच्या पोटातून जन्मलेलं आहे त्याच्या हातून तुला मरण येणार नाही. जे जे आईच्या पोटातनं जन्मलेले आहेत त्यांच्याकडून तुला मरण नाही. सीता कशी आहे आई, सीता आईच्या पोटातनं जन्मली का,
जे जे आईच्या गर्भामधून ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्यांच्याकडून तुला मरण नाही असं ब्रह्मदेवाने सांगितलं. वरदेवनी राक्षस पुत्रासी ब्रह्मा महेश कैलासासी निघाले मागे ब्रह्म ऋषी वीण वाजवी तपय आला. आणि लगेच त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, वरदान दिलं. आणि तेवढ्या वेळामध्ये नारद मुनी हातामध्ये ब्रह्मवीणा घेतला, विणा वाजवीत वाजवीत त्या ठिकाणी आले. नारदाचे कुणी गायन राक्षस पुत्र करोनी नमन म्हणता झाला माझे मरण कोणाचे निहाते होयस मुनी. आणि लगेच नारद महाराज तिथं गेल्यानंतर नारदाला नमस्कार केला आणि लगेच विचारलं, म्हणले होय महाराज मरण म्हणले माझं कसं आहे सांगा बरं. आता हे तर वर्गाने दिलेत, मी पण बोललोय बरंच काही काही, पण तरी पण भीती वाटते हो मरणाची. मग कसं आहे म्हणले, मला कोण मारेल किंवा मला कुणाच्या हातून मरण येईल सांगा, असा प्रश्न नारदांना मुळकासुराने केला. तुम्हा की गमन जाणता भूत भविष्य वर्तमान सांगावे माझे कोणाचे निमरण विधी संपूर्ण करावे. आणि मुळकासुराने विचारलं, म्हणले ऐका, तुम्हाला भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान आहे, त्रिकालाचं ज्ञान तुम्हाला आहे. त्याच्यामुळं पाठीमागं काही झालंय, काही चालू आहे आणि पुढं काय होणार आहे ह्याचं सगळं ज्ञान तुम्हाला आहे. त्यामुळे सांगा मला की माझं मरण कसं येणार आहे, मला ह्या जगामध्ये कोण मारणार आहे सांगून टाका, असं मुळकासूर बोलू लागला. मुळकासुराचे कोणी वचन नारद हसे खदखदोन म्हणता झाला महेश्वर देऊन अमर पूर्ण तुझं केले. आणि त्यावेळेस मुळकासुराने विचारल्यानंतर नारदजी हसले, म्हणले मुळकासुर आत्ताच महादेवजी तुला वर देऊन गेलेत ना, महादेवाने तुला अमर केलेला आहे, अमरत्वाचं वरदान दिलेलं आहे असं नारदजी बोलतात. त्याचा मृत्यू राक्षस पुत्रा तुझं काळ यत्री भय नाही सर्वता जन्मला प्राणी अमरते व्रता निज श्लाघता भोगीती रे. आणि त्यावेळेस नारदांनी सांगितलं, महादेवांचं वरदान आहे म्हणून तुला भीती नाही, भय नाही तुला, कळी काळाचं सुद्धा कशाचं या जगाच्या जीवनामध्ये तुला कसलंही भय नाही असं नारद महर्षी बोलतात. जनिनी चक्राचे आले ते काळाचे खाजे झाले प्रलय नळाचे तोंडी पाडिले जाणवाहिले कुमारा. ऐक, जे आईच्या पोटातून जे जन्मलेले आहे ते मरणारच आहे. तुझा सुद्धा जन्म झालाय म्हणल्यावर मरण आहे म्हणले कधी ना कधी. जे जे आकारात ते आले ते नाशात हे पावले, जे जननी जठरी नाही जन्मले ते अमर झाले सर्वस्वे. हे अमरत्वाची खरी व्याख्या आहे. जी आईच्या पोटातून जन्मलेले आहेत ते मरणार आहेत आणि जे आईच्या पोटातून जन्मलेले आहेत ते अमर आहेत. मग आईशिवाय कोणाचा जन्म होतोय, सगळीच गर्भामधून आलेले, त्यामुळे सगळीच मरणार आहेत असं नारदांनी सांगितलं होतं. हिरण्यकश्यपादी थोर थोर रावणादी रजनीचर ते अमृतवाचा बळीवार सत्य साचार मानित होते. ऐक बाबा मुळकासुरा, तुला वाटतंय महादेवानं वरदान दिलंय, अमर केलंय, पण ह्याच्या पाठीमाग हिरण्यकश्यपूनं सुद्धा अमरत्वाचं वरदान मागितलं होतं. त्यांनाही असंच वरदान दिलं होतं महादेवानं, अमर होशील, पण त्याला सुद्धा मरण आलं. त्यानं जसं जसं वरदान मागितलं त्या वरदानाचं प्रतिपाल करून त्याला मारण्यासाठी भगवंतानं सेपरेट अवतार घेतलाय नरसिंहाचा. आणि ते असणारे, आता ते नर बी नाही सिंह बी नाही असा असणारा अवतार आहे. नख्यानं मारलं, शस्त्र नाही अस्त्र नाही, दिवसा नाही रात्र नाही, संध्याकाळी 6 वाजता मारलं, पुन्हा खाली नाही वर नाही उंबऱ्यात पकडला. अशा पद्धतीने त्या असणाऱ्या हिरण्यकश्यपूला मारलं. पुन्हा तुझा चुलता रावण, त्या रावणानं सुद्धा अमरत्वाचं वरदान मागितलं होतं. त्यानं घमेंडीमध्ये सगळ्यांची नावं घेतली, पण ती माणसाचं नाव घ्यायचं राहिला. त्यानं माणसाचं नाव मुद्दाम घेतलं नाही. माणसं म्हणली आम्हाला खाण्यासारखी आहेत, जेवणाबरोबर कोशिंबीर असते तशी माणसं आम्ही खातो म्हणली, म्हणून त्यानं माणसाचं नाव मुद्दाम घेतलं नाही. म्हणून त्याला मारायला श्री विष्णूनं माणसाचा अवतार घेतला आणि त्याला मारलं. म्हणून जरी तुला वरदान मिळालेलं असलं तरी सुद्धा मरण निश्चितच आहे असं नारदजी बोलतात. तेही गेले मरण मार्गे काळ पडले निजांगे अमरतो मनिती जेवा उगे पडले प्रसंगे जाणवेल. अरे बाबा मुळकासुरा, एवढी मोठी मी म्हणणारी अमर आहेत असं म्हणणारी सुद्धा मरणाच्या मार्गाने गेली. हिरण्यकश्यपू रावण अमरत्वाचं वरदान मागून घेतलं होतं, पण ती सुद्धा मेली. आता तुलाही महादेवानं ब्रह्मदेवाने अमर केलंय, पण जेव्हा तुझ्या मरणाची वेळ येईल
तेव्हा तुला कळेल असं नारदजी बोलतात. विबुधाधिक सुधा पाणी दैत्य अमर समस्त मिळवणी पैसले अमृत भोजनी मरणे ते थोरी मारिले. अरे बाबा सगळे देव लोक आहेत, ते असणारे देव लोक अमर, ते अमृत पिऊन राहतात आणि तेच देव लोक अमर आहेत ते असणारे स्वर्गामध्ये राहतात. त्यांनी अमृत पान केलेलं आहे आणि तिथून ते कुणाला कसं मारायचं ते नियोजन करतात असं नारद महर्षी बोलतात. दान करिता राहो त्याचे मस्तकी मृत्यूचा गाहो प्रथम वाचायला पाहो शरीर भाग्य भय झाले. अरे जे रोज अमृत प्राशन करतात ते मरतात. तुझं काय म्हणले ज्यांना पाणी पिल्यासारखं अमृत पितात देव लोक तरी सुद्धा त्यांना मृत्यूनं सोडलेलं नाही. म्हणून मग तुला सुद्धा मरण निश्चितच आहे असं नारद महर्षी मुळकासुराला बोलतात. ऐसी मृत्यूची निज कथा सत्य जाण घट स्तोत्र पुत्रा तुझ्या पित्याने पूर्वी तत्वता तू सारिके पुसिले. आणि त्यावेळेस नारद महर्षी सांगू लागली ऐक बाबा युद्धकांडाचा 24वा अध्याय सांगतो रिपीट करतो. तुझा बाप कुंभकर्ण, त्या कुंभकर्णानं मला एकांतामध्ये विचारलं होतं की म्हणले सांगा ही मरणाची वार्ता तू आता जसं विचारलंय तसंच एकदा तुझ्या वडिलांनी मला विचारलं होतं तेच तुला युद्धकांडाचा 24वा अध्याय रिपीट करतो ऐक असं सांगू लागले. त्याची तू जरी पुससी तरी सत्यमानी माझ्या वचनासी जे सांगे ते भावार्थेसी निज मानसी धरावे. अरे बाबा ऐक ही मृत्यूची कथा आहे, मृत्यू कुणालाही चुकत नाही. आणि आता जे मी सांगणार आहे ते तुला सांगतो ऐक. तेवढं ती शाखा पिशवी आणा की भाऊसाला लागला दिसतोय पाऊस. जो राज्य करोनी विदेही देहस्थाने बुद्धी नाही जय शुकादी वंदिती पायी दृष्टाती कवी ज्याचे समरती. अरे बाबा जे विदेही राज्य करतात जे देहावरच नाही ज्यांना देहबुद्धी नाही अशा असणारे शुक जनक ते सुद्धा मरण मार्गाला गेली ती कायमच राहिले का गेले. म्हणजे ते जे देहावर नव्हते ते सुद्धा मरणाच्या मार्गाने गेले होते असं नारद महर्षी बोलतात. तया विदेहन प्राघरी जन्मले अयोनिजा कुमारी नामे जान सीता सुंदरी तुझ्या पित्राची निज भार्या. आई तू विचारलंय मला कोण मारणार आहे, मला मरण कसं आहे तर त्या मरणात तुला कोण मारणार आहे ते सांगतो. त्या विदेह राजाच्या घरी एक मुलगी जन्मलेली आहे आणि ती तुझ्या असणाऱ्या बापाच्या शत्रूची बायको आहे, रामचंद्राची पत्नी आहे आणि ती आईच्या पोटातून जन्मलेली नाही, ती आयुनीची आहे आणि त्या सीतेच्या हातून तू मरशील असं नारद महर्षी बोलतात. तिचे निहस्ते तुझ मृत्यू राक्षस पुत्रा जाण निश्चित ऐसे नारद मुखे भाषित सविस्तर वृत्तांत ऐकिला. नारदांनी सांगितलं तू मग अशी ज्यांचं नाव घेतलं तेव्हा तू स्त्रीचं नाव घेतलं होतं का जे जे जन्मले त्यांच्याकडून मरण नाही. मग सीता आयुनीजा आहे, तिचा जन्म नाही, ती आयुनीजा जन्मलेली आहे, ते गर्भाला आतळलेली नाही, अशा प्रकारची ती सीता आहे आणि त्या सीतेच्या हातून तुला मरण येणार आहे असं नारदांनी सांगितलं. मुळकासुरानं ऐकलं काय करतो आज्ञा घेऊन ब्रह्म ऋषी जाता झाला कैलासासी मागे मूळ कनिज मानसी वंचना करिता पैजाला. आणि अशा प्रकारची आज्ञा घेतली. नारद महर्षी तिथून निघून गेले कैलासाला गेल्यानंतर इकडे कुंभकर्णाचा पोरगा मुळकासुर आता काय विचार करतो ऐका. म्हणे नारद काय कथिले असंभ्य श्रुत केले नगडे ते केवी गळे वाहिले मित्र येणे बोले दिसताय. आणि त्याने विचार केला म्हणले जाऊ दे त्याचं काम सांगायचं असते कुठं ती सीता आहे आणि कशी इथं येणार आणि कसं मला मारणार आहे. जाऊ दे म्हणले दुर्लक्षित केलं मुळकासुरानं. कशी म्हणले सीता इकडे येणार आहे मारणार आहे जाऊ दे म्हणले ती विषय सोडून दिला. आता पुढे काय त्या ठिकाणी असणार जे कधीच घडणार नाही ते नारदांनी सांगितलं म्हणून त्या मुळकासुरानं दुर्लक्षित करून टाकला. कमळ मरणाला चैनी तंते केवी बांधवेल मातंगते केवी कटिभंग अळिनिकेची सुते केवी मेरू वेगवेल. आणि मुळकासुराला असं वाटलं आता माझ्यापाशी ब्रह्मास्त्र आहे, महादेवाचं पशुपात नावाचं अस्त्र आहे आणि ती एक स्त्री आहे. ती स्त्री मला कशी मारणार आहे. एखाद्या असणाऱ्या अलिकेनं किंवा कटीसूत्र म्हणजे करधुळा त्या करधुळ्यानं मेरू पर्वत बांधता येईल का. आळीनं
गरुडाला जिंकता येईल का? अशा पद्धतीने ही लहान आहे सीता माझ्याकडून, ती मला काय मारणार आहे असं मुळकासूर बोलू लागला. तेनुचे वशस निज श्रंगे करी हिमालयाचे हृदयविदारी मशक सागरा प्राशन करी हे कैसे निगळू शके. अहो गायीचं वासरू आहे आणि त्या गायीच्या वासराच्या शिंग्यानं पर्वत फुटत असतो का कुठं एवढा मोठा पर्वत, आणि ते गायीचं वासरू त्याच्या शिंगानं पर्वताचा भेद कसा होईल. पुन्हा त्या ठिकाणी दुसरं उदाहरण दिलं, मशक आहे उंदीर चिलट आणि ते असणारं मशक आहे समुद्राचं प्राशन करणार आहे का? ते जसं शक्य नाही तसं सीता मला मारील हे शक्य नाही असं सांगतात. महांदेची नीलपुत्रे भेदीचे पिपिलिकेची नेत्रे कर्णविहित पर्वत मस्तकाके वळंगेल. आणि कुंभकर्णाचा पोरगा मुळकासूर बोलू लागला, एखादी मुंगी आहे आणि त्या मुंगीच्या ताकदीनं पर्वत, त्या मुंगीनं जर ठरवलं पर्वताला जिंकायचं तर ते मुंगीला कसं शक्य आहे. तशा पद्धतीने ही सीता आहे आणि ती सीता मला काय मारणार आहे, एक अबला स्त्री राहिली असं मुळकासूर बोलू लागला. गठीत गडे खादे ठाई परिमज मारू न शके वैदेही जे नारद वदला ते सर्वही मानस सत्य न वाटे. मुळकासुराने विचार केला, गंध घडणारी गोष्ट घडेल. एखाद्या वेळेस गायीचं वासरू शिंगानं पर्वत फोडील, करदोड्यानं पर्वताला बांधता येईल, काय होईल, न घडणाऱ्या गोष्टी घडतील. पण ती सीता मला मारू शकत नाही. नारदांनी जे सांगितलं ते खोटं वाटतंय असं मुळकासूर बोलू लागला. के माझी लकीडा केवी जिंकू शकेल गरुडा ऐसे जाणवनी नारद वेडा मनसे मिथ्य बोलिला. काय त्या नारद महाराजांचं ऐकायचं व काहीतरी मला येऊन सांगून चार गोष्टी ज्ञानाच्या निघून गेले. म्हणले जन्मलेला मरण असते बघा, ऐकून घेतलं मी काहीतरी. शक्य आहे का ते एखादे असणाऱ्या नालीमधला किडा मुंगी, ते असणारे किडा आहे ते काय गरुडाला जिंकणार आहे का? तसं ती सीता मला कसं जिंकणार आहे? मी एवढा दिप्पाड ताकदीवान, महादेवाचं पाशुपत अस्त्र मिळालंय, ब्रह्मदेवाचं ब्रह्मास्त्र मिळालंय आणि ती सीता कुठं तिकडं आहे, त्याला मला कसं मारेल. उघड नारदांनी काहीतरी सांगून गेलं असं मुळकासूर बोलू लागला. सीतेचे नियाते मज मृत्यू हे काळ नवे सत्य हे वदला उमाकांत ते कैसे नित्य होईल. ह्या नारदाचं खरं म्हणायचं का महादेवाचं? महादेवाने आपल्याला अमरत्वाचं वरदान दिलेलं आहे आणि नारदाचं काही खरं नाही म्हणले, उगं काहीतरी आपलं सांगून गेलाय, खोटं आहे नारदाचं. महादेवाचं खोटं कसं होईल? महादेवांनी मला अमरपणाचं वरदान दिलेलं आहे असं मुळकासूर बोलू लागला. मनी भाऊन निज प्रतापे कुंभकर्णंदन निज नगराते प्रांती येऊन राक्षसा माता जाणविली. आणि अशा प्रकारे मनामध्ये विचार केल्यानंतर ना आपल्या पुन्हा नगरीमध्ये आला, लंकेमध्ये 1000 वर्षानंतर पुन्हा नगरीमध्ये आला आणि आल्यानंतर राक्षस त्याचे असणारी प्रधान त्यांना जाणवलं. राक्षसा म्हणे मुळकासूर तुम्ही विभीषणा जाणावा उत्तर कुंभकर्णाचा निज कुमार युद्धालागी बोलवतो. लगेच कुंभ त्या असणाऱ्या मुळकासुराने राक्षसांना बोलवलं, म्हणले जावा विभीषणाला सांगा कुंभकर्णाचा पोरगा मुळकासूर तुमच्या बरोबर युद्धाला आलाय, तुम्हाला युद्ध करवत असलं करा, नाहीतरी राजगादी माझ्या ताब्यामध्ये द्या. ही राजगादी माझ्याकडे येणार होती पण चुकून तुम्हाला त्या रामानं दिलेली आहे, त्याच्यामुळे युद्ध करायचं असलं तर करा, नाहीतरी लंकेची राजगादी मला द्या असं मुळकासूर. जरी सामर्थ्य असेल तुम्हासी तर युद्ध करावे तयासी नाही तर निज राज्यासी सोडून वनासी पैजावे. आणि ती मुळकासूर राक्षसांना सांगू लागला, जाऊन विभीषणाला सांगा जर अंगामध्ये सामर्थ्य असेल, ताकद असेल तर त्या मुळकासुराबरोबर युद्ध कर, नाहीतर हे सगळं राजगादी त्याच्या स्वाधीन कर आणि वनामध्ये जाऊन तपश्चर्या करत बस असं मुळकासूर बोलू लागला. मार्गश्रेयकती त्याची वचनावळी उपवास करवणी हंसे सकाळी म्हणते हे पतियाच्या मुळी पूर्वी जन्म पावेल. आणि लोकांनी त्याचं बोलणं ऐकल्याबरोबर जे काय मार्गस्थ होते लंकेमधले नागरिक लोक होते ती म्हणली ही जन्मला तेव्हा बाप मेला याचा, ही जन्मल्याबरोबर कुंभकर्ण मेलेला आहे आणि सगळ्या रावणाचा वंश संपला हे जन्मल्यावर, हे मुलाला लागलेलं आहे म्हणून मुळकासूर नाव होतं त्याचं. आणि आता ही लंकेचं नगर राज्य घ्यायचं म्हणताय असं येणारे लोक बोलू लागले. मुळीचे नी नक्षत्र लंकेची होळी झाली लंकनाथाची सकुळी आता फिरोनी आपले मुळी नेणे लागले. आता हे मुळकासूर काय करत नाही, जेव्हा जन्मला तेव्हा रावणाच्या कुळाला लागला आणि त्याचा सगळ्या कुळाचा नाश झाला. आता विभीषणाला युद्धाचं आमंत्रण देतोय, बाबा ज्याचा पाठीशी राम आहे
त्या असणाऱ्या विभीषणाला युद्धाचं आमंत्रण देतोय. आता रावणाच्या कुळाचं तर वाटोळं ह्याच्यामुळे झालं, आता स्वतःचा सुद्धा कुळाचा असणारा निर्वंश करील असं येणार जाणारे लोक विचार करू लागले. वंशापासून संभूती तो अग्निवना दाहो करीती, वंशा दाहो नवे शांती ते पुत्र राक्षस मुळी. आणि जो असणारा अग्नी अग्नी वनामध्ये तयार होतो आणि ते असणारा अग्नी सगळ्या वनाला जाळतो, तशा पद्धतीने हे असणारा मूळकासूर आहे, स्वतःच्या कुळाचा नाश करायला तयार झालाय असं रस्त्यातली लोक येणार जाणारी बोलू लागले. कोणी न मानिती तयाचे वचन सर्वही करती उपेक्षण, जे मूर्खाचे वल्लग्न ज्ञाता खंडी शब्दाचे एके. आणि मूळकासूर कोणी याचं ऐकतच नव्हतं, कारण लिहाना जाणारी लोक सगळी धार्मिक झालेली होती, विभीषणाच्या आज्ञेमध्ये होती. भेटेल त्याला सांगायचं जा त्या विभीषणाला बोलव युद्धाला, लक्ष द्यायचं जाऊ दे म्हणले, दुर्लक्ष करायचे, काय याचं ऐकायचंय. मग जसं एखाद्या हुशार व्यक्तीचं बोलणं ज्ञानी पंडित लोक त्या शब्दाचं खंडन करतात, तसं त्या कुंभकर्णाची उपेक्षा लोक करू लागली. नवलक्ष तारा जरी उदेल्या रविते जहरी, ते तयाच्या वचनाची उपेक्षा करी मार्गी तो का भेटत. आणि जे रस्त्यामध्ये भेटल त्याला मूळकासूर म्हणायचं जा विभीषणाला सांग, कोणच ऐकत नव्हतं. जसं 9 लाख तारांगणा जरी आकाशामध्ये असल्या तरी सूर्याच्या किरणाची बरोबरी करू शकत नाही. 9 लाख तारांगणा असावा त्यांचा उजेड आणि सूर्याच्या किरणाचा उजेड, जसं त्यांची बरोबरी होत नाही तशा पद्धतीने हे कुंभकर्णाचं ऐकत, मूळकासुराचं ऐकत नव्हते. मार्गस्थ म्हणती राजकुमारा नको प्रवर्तू विभीषणासी वैरा, मंद बुद्धी सांडवणी चतुरात महिता विचारा. आणि ज्याला बोलल ती मार्गस्थ येणार जाणारी लोक मूळकासुराला सांगू लागली, नको म्हणली, विभीषण राम भक्त आहे, त्याच्याबरोबर युद्ध करू नको, वाद घालू नको. जर तू हुशार असशील, बुद्धिवान असशील तर मंद बुद्धीसारखं काम करू नको. विभीषण धर्ममूर्ती आहे, भगवंत त्याचा पाठीराखा आहे, त्याच्यामुळं त्याच्याबरोबर युद्ध करू नको अशी बुद्धी लोक सांगू लागले. पुरुषे स्वहित विचारावे, बळाबळ शोधोनी पहावे, अविवेकाते सांडावे, जेणे संभावे आत्मघात. अरे बाबा, पुरुषानं काय करावं, आपल्या असणाऱ्या बळाचा विचार करावा. तुझं बळ कुठं, त्या विभीषण अख्खी लंका विभीषणाच्या बाजूने आहे, तू एकटाच आहे, तुझं ऐकत सुद्धा कोणी नाही, रस्त्यातली लोक बी तुझं ऐकत नाही ती. आणि मग मला सांग, जरा पुरुषाने विचार करावा, हित अहिताच्या गोष्टी लक्षामध्ये घ्याव्या. अरे विभीषण कुठं राजा आहे तो लंकेचा, अविवेकपणा सोडून द्यावा, सारासार विचार करावा अशी लोक सांगू लागले. ऐकोनी मार्गस्थांची वचनावळी, क्रोधे राजपुत्र खळवळा बळी, म्हणे विभीषणासहित पाताळी लंका पालती करीन. आणि त्या मार्गस्थांचं बोलणं ऐकलं, मूळकासुराला भयंकर राग आला. म्हणले माझं ऐकत नाही, त्या विभीषणाकडेच जातो म्हणले, त्याच्या सहित सगळी असणारी लंका पालती करतो, ह्या असणाऱ्या सप्त समुद्र सप्त पाताळामध्ये त्या ठिकाणी दडपून टाकतो असं बोलू लागला. सेना निजाळीन काळमुखी सामवीन, सातही समुद्र लोटीन आपुलेनी भुजबळे. हे सगळं राक्षसांचं कुळ निर्दळून टाकील, का असणाऱ्या सगळं काळाच्या अधीन सगळं सैन्य करील, सप्त समुद्र सुद्धा माझ्या असणाऱ्या हाकेनं खळबळ करतील असं मूळकासूर बोलू लागला. उलथीन ब्रह्मगोळा पालता करीन, देवदानवा संहारीन ऐसा क्रोध धरिला. एवढा राग त्या मूळकासुराला आला. मेरू मंदार नावाचे पर्वत बाहुबळानं उपटीन सगळा ब्रह्मांड गोळ पालथा करून टाकील, देव लोकांना सगळ्या जिंकील, सगळ्या दैत्याला मारील, एवढा राग मूळकासुराला आला. इतके बाहुनी ते समयी जवळी होते, त्यांनी घाटे पाही मारोनी लोळविले भुई नव्हे ते से केले. आणि लगेच एवढा विचार केला आणि जे जवळ होतं त्यालाच मारून टाकलं मूळकासुरानं. जे आसपासची लोक होती ती 2-4 लोकांना मारून टाकलं. वाटत नव्हती असं करील, ती सगळं करून टाकलं, विध्वंस करायला सुरुवात केली. काय झालं, देखोनी दुरुनी देखोनी कंदना उर्वरी धावनी विभीषणा, वरता जाणवे ती की बाळके राणा मारुनी लोका सांडिले. आणि दुरून लोकांनी बघितलं हे मूळकासूर लोकांना मारू लागलं. लगेच धावत धावत लोक विभीषणाकडे गेली. राजा विभीषणाला सांगितलं, महाराज ही मूळकासूर कुंभकर्णाचं पोरग आपल्या गावातल्या लोकांना मारायला लागले असा निरोप विभीषणाला दिला. वय तरी दिसे धाकुटा परिपराक्रम सुरेशा परिसमोटा, राक्षस मारोनी नगरीच्या वाटा राजगारी उभासे. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अरे त्याचं वय जर बघायला गेलं तर लहान आहे आणि प्रताप जर बघितला तर इंद्रापेक्षा सुद्धा मोठा आहे.
अद्भुत सामर्थ्य याच्याकडे आहे. अशा प्रकारे तो असणारी जे काही प्रधान होती, सेवक होते, मार्गस्थ होते, ते विभीषणाला सांगू लागले, पुंडलिक गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, रामचंद्राय नमः. मानत शिराय जाणावा माता मी, कुंभकर्णाचा निज सुत प्रसन्न करून विश्वनाथ निज राज्य घेवया पयालो. श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कधीच अनुसंधाने मुलकासूर असणाऱ्या लंकेच्या ठिकाणी आलेला आहे आणि सर्व सेनेला त्या ठिकाणी सांगू लागला की तुमचा राजा असणारा विभीषणाच्या विभीषणला जाऊन म्हणजे त्या ठिकाणी सांगा मी कुंभकर्णाचा असणारा मुलगा म्हणजे आणि इथं युद्धासाठी आलो. लंका राज्य मज दिजे ना तरी मजशी युद्ध किजे, बहुत बोलत असे पाहिजे पराक्रम आपुला. असणाऱ्या मुलकासूर त्या ठिकाणी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मोठ्यानं त्या ठिकाणी गर्जना करून सांगू लागला विभीषणाला सांगा म्हणजे असणारं राज्य म्हणजे माझ्या स्वाधीन कर, नाहीतर युद्धाला सामोरं जा. नगरवासियाचे ऐकोनी वचन कोपा चढला विभीषण, म्हणे हे कालचे बालक लहान केवढे विधान मग ही खोल असणाऱ्या लंकेचं जे असणारी सेनापती आहेत, प्रधान आहेत, ते असणाऱ्या विभीषणाला जाऊन त्या ठिकाणी सांगू लागले. विभीषणजीने ऐकलं गेलं, तळपायाच्या मस्तकाला गेले आणि म्हणू लागलं कालचं पोरग मला शिकवायला आलं का. आता त्याशी युद्ध करू हाची निर्धारीचा विचारू, आईचे बोलवणी प्रधान विरुद्ध सेना सन्नद. आकाच्या हातामध्ये असणारं कालचं पोरग आहे माझ्या बरोबर युद्धाला त्या ठिकाणी आलं का म्हणजे आता असणारं त्याच्याबरोबर युद्ध करून त्याचा असणारा घात त्या ठिकाणी करू म्हणून असणाऱ्या सेनेला सांगितलं सर्व सेनामध्ये त्या ठिकाणी सज्ज करा. मंत्री पातरुणी आणि संपाती जोक प्रतापे माही पालती करीती असे तया प्रती निजहित सांगता झाला. मग त्या ठिकाणी असणारं सर्व सैन्यवाली त्या ठिकाणी सज्ज केला आणि असणाऱ्या त्या ठिकाणी आपलं हित कशात आहे तो असणारा बुद्धिवान प्रधान सेनापती असणाऱ्या त्या मुलकासुराला हिताच्या गोष्टी सांगू लागले. युद्ध लागी तुम्ही जीवे कुंभकर्ण पुत्राशी जित करावे, न मारून येथे आणावे सभा मंडपा माझा. मग असणाऱ्या विभीषणजींनी प्रधान सेनापतीला त्या ठिकाणी सांगितलं बाबांनो तुम्ही अगोदर जावा. असणाऱ्या त्या ठिकाणी त्याला 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगा, धर्माच्या सांगा आणि नाही ऐकलं तर म्हणजे त्याला असणारं जीवे जीत म्हणजे त्या ठिकाणी धरून लंकेच्या ठिकाणी घेऊन या. विभीषणाचे ऐकोने वचन युद्ध लागी निघाले प्रधान, सन्नद करून या सैन्य गाव निशाणी घातला. विभीषणजींनी सांगितलं गेलं बरोबर लगेच असणारा आपला असणारा त्या ठिकाणी वाद्य वाजवलं गेलं, निशाणी घाव त्या ठिकाणी घातला. असणाऱ्या मुलकासुराबरोबर युद्ध करण्यासाठी सैन्य निघू लागलं. लागी वज्रत्रांची ध्वनी दिग्गजाची टाळी बैसली करणी, आंदोळली बैमाची जननी दशा दिशा दाटल्या. राजा विभीषणाचं सैन्य त्या ठिकाणी असणाऱ्या वाद्याचा आवाज करत त्या ठिकाणी जाऊ लागला. आवाज 10 दिशेला घुमू लागला. कुंजर निघाले आगरित जैसा चौचरणाचे पर्वत, शिवारा परमित सेना वेष्टित चालिले. मग असणारे 4 प्रधान आहेत त्या ठिकाणी बलाढ्य असणारे पर्वत त्या ठिकाणी दिसावे तसे असणारे हे 4 प्रधान सर्व सेने सहित निघू लागले. हरवरांचे गडगडाटे पृथ्वीचे हृदय फुटे, ठरविले कर्मपृष्ठे मेषे माता डोलविला. मग त्या ठिकाणी असणाऱ्या घोड्यात असणाऱ्या रथाचा गडगड आवाज त्या ठिकाणी सगळी दहनी कंप त्या ठिकाणी पाहू लागली. ज्या वराहाने असणारी पृथ्वीमध्ये दाळे धरली ती असणारे वराह सुद्धा त्या ठिकाणी दचकले. दळाची गणना करिता मोजून शके विधाता, वीरची अंडपालता गालीतील सुबटपणे. मग एवढ्या बलाढ्य वीर आहेत त्या ठिकाणी ह्या असणाऱ्या वीरांची तुलना त्या ठिकाणी करायची म्हटलं तर होणार नाही. एवढे श्रेष्ठ वीर आहेत त्या ठिकाणी पृथ्वी म्हणजे त्या ठिकाणी पालती घालण्याची ताकद त्या वीरामध्ये आहे. मातक राम नामे करी दे कोणी चरित अग्रज पळे दुरी, शरणागताची सेनाशे परी पुरद्वारे निघाली. मग या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे प्रभू रामचंद्राला शरण गेलेले विभीषणजी विभीषणजीचं एवढं सैन्य त्या ठिकाणी लंकेच्या पूर्वद्वारातून
बाहेर येऊ लागलं. राम नामे गरजती वीर जैसे वर्ष काळीचे मयूर माळुके दे कोणी वामन द्वार अग्नि ज्वाळा मुखी सांडी. मग त्या ठिकाणी एवढा असणारं सैन्य गर्जना करीत रामनामाचा जय जयकार करीत त्या ठिकाणी निघू लागला. कसं म्हणजे त्या ठिकाणी निघू लागला असणारा भला मोठा अग्नी त्या ठिकाणी असावा. बरोबर आहे. आणि त्या अग्नीतून असणाऱ्या ज्वाळामध्ये भडभड करीत म्हणजे बाहेर निघाव्या तसं हे सैन्य त्या ठिकाणी लंकेतून बाहेर निघू लागलं. नेत्र करोनी आरक्त क्रोध तरा कापत हृदय बडका सुटत दंते वाचित अधरोष्ट. मग त्या ठिकाणी असणाऱ्या रागाला गेलेलं सैन्य त्या ठिकाणी डोळे लाल त्या ठिकाणी केलेलं असणाऱ्या होत म्हणजे त्या ठिकाणी जाताना चावून राग त्या ठिकाणी निघू लागले. हे कोणी लंके सैन्याचे गर्जना केली वज्र सारा सुते मने ही व्रता मरणाते काबा पुढे येते मग एवढं रामनामाची असणारी गर्जना करीत विभीषणजीचं सर्व सैन्य त्या ठिकाणी जाऊ लागलं. हे सैन्य येऊ लागलेलं असणारं त्या ठिकाणी कुंभकर्णाची बायको असणारी वज्रसाराच्या वज्रसारीचा मुलगा असणारा मुलकासुरानं बघितलं गेलं. मृत्यू सपिपते पिपिलिका कुळा पक्ष पुढती दाविती बळा तैसे राजनीचे रमज जवळा युद्ध वित वेळा घाली ती. मग त्या ठिकाणी असणारामध्ये कशी अवस्था त्या ठिकाणी झाली. विभीषणजीचं सैन्य मुलकासुरानं त्या ठिकाणी बघितलं. मुलकासुराचं जे सैन्य त्या ठिकाणी होतं जशा असणाऱ्या वारुळातून असणाऱ्या मुंग्या त्या ठिकाणी बाहेर याव्या तसं असणारं सैन्य त्या ठिकाणी उतावीळ झालं आणि विभीषणजीच्या सैन्यावर धाव घेऊ लागलं. आता या सैन्य युद्ध प्रसंगी लावले यमपुरीचे मार्गे आयशे बोलून शरयोगे कर्मच कर्मुक योजिता झाला. मग त्या ठिकाणी आताच्या हातामध्ये हे सगळं सैन्य म्हणजे त्या ठिकाणी यमसदनाला म्हणजे धाडल्याशिवाय राहत नाही. म्हणून असणाऱ्या मुलकासुरानं गर्जना केली ना आपल्या असणाऱ्या धनुष्याला कार्मुक नावाचा बाण म्हणजे त्या ठिकाणी लावला. धनुष्य टलत्कारिले ते वेळा बाण घेतला तेजा बीजाक्षरे जपुने आदरीला वरी टाकीला ते समय. मग त्या ठिकाणी आपल्याला धनुष्य सज्ज केला. धनुष्याच्या दोरीचा टलत्कार त्या ठिकाणी दिला आणि आपल्याला कार्मुक नावाचा बाण त्या ठिकाणी लावला. त्याच्यावर असणाऱ्या महादेवाच्या मंत्राचा असणारा बीजाक्षर मंत्र त्या ठिकाणी आणि म्हणले मुलकासुरानं मारला. या बाणीचे गोचे भ्रमित झाली दिग्गजांची मानसे प्रळय सुटला रविशशी आकाशे सांडून दच्या लंगीती. मग एवढा दुर्धर बाण त्या ठिकाणी सोडला गेला. जे असणारे वीर म्हणजे विभीषणजीचे होते ते घड्याळ त्या ठिकाणी झाले. नवनव थरथरा त्या ठिकाणी कापू लागले. चंद्र सूर्याला सुद्धा धाक त्या ठिकाणी आता काय होतं काय नाही म्हणून त्या ठिकाणी विचार पडला. ओ बाणालारी दळावरी पडते क्षणी संपाती सावरी निज सरे तोडली वचरेवरी सेने उपरता सांडिला. मग तो असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी मुलकासुरानं बाण त्या ठिकाणी सोडला होता. तो असणारा म्हणजे विभीषणजीचा प्रधान असणारा संपाती त्या ठिकाणी होता. त्या भासणाऱ्या बाणाला म्हणजे त्या ठिकाणी संपातीनं अडवलं गेलं आणि असणारा जो असणाऱ्या वज्रसारानं म्हणजे तो बाण म्हणजे वरच्यावरी म्हणजे त्या ठिकाणी खंडन केला. जैसे वचन पळित वेग करी खंडन तैसा मुलकासुराचा बाण निज चरे छेदिला. असणारा त्या ठिकाणी मूर्ख त्या ठिकाणी असावं. मूर्खाचं वचन पंडितांना एका क्षणात त्या ठिकाणी खंडन करावं तसं असणाऱ्या ह्या मुलकासुराच्या बाणाचं विभीषणजीच्या प्रधानाने खंडन केलं. संपाती प्रधान माझी बळी संधाना रमिले ते काळी शहर सोळीला मंत्रावळी जपुनी रामनामा. लगेच असणारा त्या ठिकाणी ज्ञानवान असणारा त्या ठिकाणी अतिशय ज्ञानी असणारा संपाती प्रधान त्या ठिकाणी होता आणि हा विभीषणजीचा प्रधान आहे. त्यांनी लगेच आपल्या असणाऱ्या धनुष्याला असणारा बाण त्या ठिकाणी लावला आणि काय करू लागले. रामनामे मंडित शर सुटले गरजेत गोषवित अंबर दे कोणी मुळके सत्वर शिववरद बाण सोडिला. पण असणारा हा बोलले असणाऱ्या संपातीने आपल्या धनुष्याला बाण त्या ठिकाणी रामनामांकित बाण लावला. रामनामाचं स्मरण करत बाण त्या ठिकाणी जाऊ लागला. मुलकासुरानं बघितलं गेलं आणि लगेच त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या धनुष्याला बाण मुलकासुर लावू लागला. परस्परे बाण पडली मिठी जैशी वेळ कैठी जगटून एक एकांचे पोटी समावोनी पै गेले. मग असणाऱ्या त्या ठिकाणी इकडे विभीषणजीचं सैन्य इकडे मुलकासुराचं सैन्य एकमेकाला त्या ठिकाणी झगटू लागली. असणारं त्या ठिकाणी एकमेकाला असणारं झोंबू लागली. जसं असणाऱ्या बकरीच्या गळ्यात म्हणजे असणारं त्या ठिकाणी म्हणजे असणारं त्या ठिकाणी गलुलं असावं
तर ती जसं म्हणजे असणाऱ्या गळ्याला सोडून राहत नाही तसं म्हणजे हे सैन्य एकमेकाला त्या ठिकाणी पकडून ठेवू लागलं. उपरी मुळके अधिक दाविले के बानेत्र लोके व्यापिले शेरमय गगन झाले रवी कोपला ते काळी. मग रागाच्या वयात असणाऱ्या मुलकासुरानं आपल्या धनुष्याला बाण त्या ठिकाणी लावला. एका बाणाचे असंख्य बाण त्या ठिकाणी झाले. सगळं गगन त्या ठिकाणी म्हणजे आच्छादलं. सायंकाळ प्रवर्तला पक्षियाची प्रलय झाला पशु परतले दीप लागला ग्रही ग्रही राक्षसांचे. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे हे युद्ध त्या ठिकाणी करत असताना असणारा सूर्य मावळतीला त्या ठिकाणी गेला. सर्वत्र अंधार त्या ठिकाणी पडला. घरोघर दिव्याची लागण त्या ठिकाणी झाली. माव केली मुळके ते समयी प्रधान अधिक राक्षस ठाईचे ठाई बांधोनी वस्त्र भरणे पायी हिरोनी नग्न पै केले. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे हे सैन्याचं असणारी भंगारी त्या ठिकाणी करू लागला. असणारा म्हणजे त्या ठिकाणी मायावल्ली असणाऱ्या मुलकासुरानं त्याच वेळेत वेळ साधली. काय केली त्या ठिकाणी सगळ्या असणाऱ्या प्रधान म्हणजे बिभीषणजीचं त्या ठिकाणी होतं ते जागच्या जागेला म्हणजे असणाऱ्या वस्त्रानं म्हणजे त्या ठिकाणी बांधला आणि सगळी वस्त्र त्यांच्या अंगावरची काढून घेतली. नग्न अवस्था बिभीषणजीच्या प्रधानाची केली. यावरी काय केले राक्षस एकवट बांधिले माग विभीषणाकडे पाठविले मार्गस्थात ते काळी. मग सगळ्याची असणारी कपडे त्या ठिकाणी काढून घेतली. लग्न असणारी प्रधान त्या ठिकाणी केले. सगळ्याची एक असणारी चारी गाठ त्या ठिकाणी बांधली आणि असणाऱ्या मार्गाने म्हणजे बिभीषणजीकडे पाठवलं. माया जाणविला व्रतांत कित्येक सैन्य केला अंत प्रधानादी कित्येक जिवंत धरोनिया राखिले. मग एक जणाला म्हणजे बिभीषणजीला निरोप द्यायला त्या ठिकाणी पाठवलं गेलं. असणारा दूत त्या ठिकाणी बिभीषणजीकडे गेला आणि सांगू लागला राजे असणाऱ्या सगळ्या सैन्याचा अंत म्हणजे त्या ठिकाणी केला. सगळे प्रधान सेनापती म्हणजे त्या ठिकाणी बांधून ठेवले. वार्तिके सांगती वार्ता होजी ऐका लंकनाथा मूळ कासुरे प्रधान दिसमता रणी व्यताभूत केले पै. मग जो वार्ता सांगायला त्या ठिकाणी बिभीषणजीकडे गेला होता ती सांगू लागला लंकेचा राजा असणाऱ्या नाथा म्हणजे ऐका म्हणजे असणाऱ्या मुलकासुरानं म्हणजे सगळे प्रधान सेनापती दुःखाभिभूत अवस्था त्या ठिकाणी केली. वार्तिकांची ऐकून वचनावळी क्रोध विभीषण ते काळी किंचित उर्वरित राक्षस बळी त्या समवेत युद्ध निघाला. मग त्या ठिकाणी असणाऱ्या वार्ताहरांना बातमी त्या ठिकाणी सांगितली गेली. असणारी बातमी बिभीषणजीने ऐकली गेली. तळपायाच्या मस्तकाला त्या ठिकाणी गेली. थोडं काही सैन्य बरोबर राहिलेलं होतं ते सैन्य घेऊन बिभीषणजी रागाच्या भरात जाऊ लागले. मागे आले अपशकुन डावे वसवा करीती गमन दक्षिणे भारद्वाज हरिणाच्या मयूर पैगे. मग असणाऱ्या बिभीषणजी सैन्यासह मुलकासुराचा वध करण्यासाठी जाऊ लागले. वाटेने जात असताना अपशकुन त्या ठिकाणी घडू लागलं. असणारं कावळं म्हणजे डाव्या बाजूला जाऊ लागलं. पुढे गायल भेटले ती राया जाणविले सैनिक बांधून राखिले नावनी गे प्रधान. डाव्या बाजूला कावळा जाऊ लागला. उजव्या बाजूला भारद्वाज असणारा त्या ठिकाणी पक्षी आणि हरण त्या ठिकाणी जाऊ लागले. ही असणारं त्या ठिकाणी म्हणजे असणारा अपशकुन त्या ठिकाणी बघितलं आणि पुढे गेल्याबरोबर गायाळ जे असणारे वीर त्या ठिकाणी झालेले होते ते असणारं त्या ठिकाणी राजाला सांगितलं गेलं की इथं असणारं सैन्य त्या ठिकाणी आणि बांधून ठेवलं. ऐकून येत यांची माता बिभीषण श्रीराम नामे गरजत निर्भय होऊन निज दळासहित रणभूमीचा पयाले. मग असणारा त्या ठिकाणी दूतांनी सांगितलं इकडं म्हणजे बांधून त्या ठिकाणी म्हणजे प्रधानाला ठेवलं. ही बातमी ऐकली गेली. बिभीषणाने राम नामाचा गजर त्या ठिकाणी केला. मन निर्भय केला. कसलीही भीती मनामध्ये ठेवली नाही आणि सर्व दळ घेऊन असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी मुलकासूर ज्या रणभूमीवर युद्धासाठी होता तिथं पोहोचले. राम नामे करुणी बुबकार नामे गरज चालले वीर मोहनी पळवली सत्वर नामा समोर नराहे. मग त्या ठिकाणी असणारा मोहिनी मंत्र म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी मुलकासुरानं सोडलेला होता आणि त्या मोहिनी मंत्र त्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असताना बिभीषणजींनी सैन्यासह असणाऱ्या रामनामाची गर्जना केली. असणाऱ्या रामनामापुढे मोहिनीचा असणारा त्या ठिकाणी थरकाप सुद्धा मोहिनीचं काय सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी चाललं नाही. एक श्रीराम श्रीराम नाम सकळ पातक करी भस्म नामे तुटे भवबंध श्रम तैसे बांधले वीर सुटले. म्हणून त्या ठिकाणी ग्रंथकर्ते म्हणतात कितीही संकट आलं कितीही दुःख त्या ठिकाणी आलं तर याच्यावर जर मात त्या ठिकाणी करायची असेल तर फक्त रामनाम त्या ठिकाणी घ्या आणि या रामनामाच्या जोरावर
असणाऱ्या बिभीषणजींनी निर्भय अवस्था त्या ठिकाणी झाली. एवढंच नाही, या संसार रूपी भवसागर तारून जात असताना अनेक संकट येतात आणि त्याच्यावर मात करण्यासाठी राम नाम मुखामध्ये अखंड घ्या. प्रधाना पुढे आरंभिले रणा बिभीषणे सोडून अमित बाणा पृथ्वी गगना व्यापिले. मग त्या ठिकाणी असणाऱ्यामध्ये बिभीषणजींनी असणारे प्रधान त्या ठिकाणी काही चोरे होते. ते असणारे प्रधान त्या ठिकाणी घेतले, जे बांधून त्या ठिकाणी ठेवलेली होती त्यांची सोडवणूक केली आणि धनुष्याला असंख्य बाण त्या ठिकाणी लावून सोडू लागले. मूळ कासुरे कोणी पित्र शयर तयावरी सोडी कळ दंडा हुनी कठोर जो लागला बेदीची वाढ हिमालय पर्वताची. मूळकासुरानं पाहिलं गेलं बिभीषणजींनी असणारा बाण त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि त्याच्यावर असणारा त्या ठिकाणी म्हणजे बाणाला प्रत्युत्तर देण्यासाठी काळदंडाहून कठोर असणारा त्या ठिकाणी बाण म्हणजे लागला सोडला गेला. तो असणाऱ्या म्हणजे जिव्हारी म्हणजे जसा असणाऱ्या त्या ठिकाणी पर्वतावर म्हणजे असणारा वज्र लागावा तसा हा दुर्धर बाण त्या ठिकाणी सोडला. तो शर एका गगनी लंकेश बाण झाली खंडणी मग तो राक्षस गर्दुनी बिभीषणाची बोलिला. इकडे राम नामांकित असणारा बाण म्हणजे बिभीषणजींनी सोडला गेला. त्याच्यावर असणाऱ्या मूळकासुरानं बाण त्या ठिकाणी सोडला. त्याच वेळेस असणाऱ्या बिभीषणजीच्या बाणाचं मूळकासुराच्या बाणानं खंडन केलं. अगाये बिभीषणा ख्याती थोर राक्षस गुली केली अपार झाला श्रीरामाचा किंकर मरकटेची सख्य करोनी. मग त्या ठिकाणी असणारे म्हणजे आपण विजयी झालो म्हणून असणारी मूळकासुरानं गर्जना त्या ठिकाणी केली आणि असणारा म्हणजे त्या ठिकाणी बिभीषणजीला असणारा त्या ठिकाणी राक्षस बोलू लागली. बिभीषणजी या राक्षस कुळामध्ये त्या ठिकाणी जन्माला येऊन म्हणजे हे असणारी कीर्ती म्हणजे त्या ठिकाणी केली. रामाचा असणारा म्हणजे दास त्या ठिकाणी झाला आणि सख्य म्हणजे असणाऱ्या वानराबरोबर त्या ठिकाणी केलं. शाकमृगजे पर्ण भक्षक ते रामाचे दळी मुख्य नायक तया माझी तू ही रंग प्रधान तू मिरवी. एवढंच नाही, झाडाचा पाला खाऊन जीवन जगणारी वानराज म्हणजे त्या ठिकाणी पण ती वानर म्हणजे प्रभू रामचंद्राच्या सेनेमध्ये मुख्य त्या ठिकाणी झाली आणि त्यांच्याच सेनेमध्ये तुम्हीही म्हणजे मुखरत त्या ठिकाणी राहिला. तू झाली त्या रामाते पाठविरयम पुरी ते करीत वज्र सारे हृदया ते जन्मोमेही. पण आपल्याला मूळकासूर गर्जना करून सांगू लागला बिभीषणजी रामाच्या जोरावर म्हणजे त्या ठिकाणी एवढं पुढं म्हणजे त्या ठिकाणी ताकद येऊन दाखवायला लागला. काय म्हणजे त्या झाडाचा पाला खाणाऱ्या माकडाला जवळ केलं तसं म्हणजे माझ्यापाशी जमणार नाही. आता म्हणजे असणाऱ्या तुझा आणि तुझ्या असणारा म्हणजे त्या ठिकाणी रामाला म्हणजे यमपुरीला पाठवीन तरच म्हणजे कुंभकर्णाच्या वज्रसारीच्या पोटी जन्माला आलो. जरी पुत्र होईन कुंभकर्णाचा तरी सुड घेईन पितृत्व्याचा नाही तरी पाषाण मिसाचा तुझं सारखा जन्म. हे बिभीषणा असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे या असणाऱ्या म्हणजे तुझा असणारा सूर त्या असणाऱ्या म्हणजे बापाचा असणारा बदला घेण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी तुझा असणारा काटा त्या ठिकाणी काढीन नाहीतर म्हणजे वज्रसारीच्या पोटी जन्माला येऊन दगड म्हणजे त्या ठिकाणी होईल. नाहीचे बोलणी पंचबाण सोडिले अति दिव्य दारुण ते बिभीषणे वरचे वरी खंडून भूमीवरी पाडिले. एवढं असणारा त्या ठिकाणी बिभीषणजीला त्या ठिकाणी हीन मानीनं असणारा मूळकासूर त्या ठिकाणी बोलला गेला आणि असंख्य असणारं बाण आपल्या धनुष्याला लावलं. बिभीषणजीवर मूळकासुरानं सोडलं. त्या सर्व बाणाचं खंडन वरच्यावरी बिभीषणजीच्या बाणाने केलं. विवेक प्रसन्न वैरागी पंचविषय दमवी निजांगी कैसे विभीषणेश्वर मार्गी कुठ करुणी पाडिले. जसा असणारा विवेक ज्ञानी त्या ठिकाणी असावा पंच विषयावर आपलं असणारं म्हणजे त्या ठिकाणी दमन करावं. त्या असणाऱ्या पंच विषयाचं असणारं निर्धरण म्हणजे आपल्या विवेकानं त्या ठिकाणी सादर करतो तसं बिभीषणानं म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या म्हणजे मूळकासुराचं जे बाण आलं त्याचं खंडन म्हणजे केलं. विभीषणाची संधान ठेव दे कोणी मुळके बाण नव सोडिले ज्याचे भयापूर्व अवनी नवखंड होऊ पाय. मग असणाऱ्या त्या ठिकाणी बिभीषणजीनं एवढं संधान म्हणजे त्या ठिकाणी साधलं गेलं. असणाऱ्या त्या ठिकाणी मूळकासुराचा बाण आला याच्यावर बिभीषणजींनी संधान साधलं त्या ठिकाणी आणि म्हणजे असणारं त्या ठिकाणी कसलंही भीती न धरता म्हणजे असणारं वरच्यावरी मूळकासुराच्या बाणाचं खंडन म्हणजे केलं. नाव बाण येत लंकेशावरी ते नवशर ते अवसरी
खंडोनी पाळले पृथ्वीवरी नवगिरीची शिखरे जैसी. मग त्या ठिकाणी मुलकासुरानं सोडलेली 9 बाण त्या ठिकाणी होते. लंकेचा राजा असणाऱ्या बिभीषणजीनी म्हणजे ते 9 बाण म्हणजे वरच्यावरी त्या ठिकाणी खंडन केलं. पृथ्वीवर त्या ठिकाणी पडलं गेलं. कसं दिसलं गेलं? भलं मोठं असणारं 9 पर्वत असावं जमिनीवर पडावा तसं म्हणजे असणाऱ्या मुलकासुराच्या बाणाची अवस्था बिभीषणजीनी केली. तदनंतर कुंभकर्ण सुते कार्मुकी योजले एकदश बाणाते पुंकापासून ईश्वर गगनाते पक्षियांचे सुटले. पुन्हा असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे कुंभकर्णाचा मुलगा असणाऱ्या मुलकासुरानं काय केलं? त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या धनुष्याला म्हणजे कार्मुक नावाचा बाण म्हणजे त्या ठिकाणी लावला. किती लावला? 11 बाण त्या ठिकाणी सोडलं आणि त्या 11 बाणापासून म्हणजे त्या ठिकाणी पिसारा म्हणजे त्या ठिकाणी पसरला आणि त्याच्यातून असणाऱ्या आकाशात अनेक बाण म्हणजे निर्माण झालं. ते एकदशी नव्हती ईश्वर केवळ ईश्वराचे अवतार पृथ्वी पुरी अंबर दस दिशा प्रकटले. मग मुलकासुरानं सोडलेले 11 बाण त्या ठिकाणी होते. मनाला बाण आहेत पण ती बाण म्हणजे त्या ठिकाणी नव्हते. 11 असणाऱ्या भगवंताचे असणाऱ्या अवतार म्हणजे त्या ठिकाणी होते. हे 11 बाण म्हणजे सगळ्या 10 दिशेला असणारं संपूर्ण आकाश व्यापून त्या ठिकाणी गेलं. हरी त्रिशूळ डमर पिंगट जटा भयंकर रुंडमाळा भस्मधर 80 रूपे प्रकटली. मग त्या 11 बाणापासून असणारी म्हणजे अनेक रूप त्या ठिकाणी निर्माण झाली. हातामध्ये असणाऱ्या त्रिशूळ आहे, डमरू आहे, असणाऱ्या डोक्याच्या ठिकाणी पिंगट जात आहेत, गळ्यामध्ये असणाऱ्या रुंडमाळा, कपाळाला भस्म त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. अशी रूप म्हणजे त्या ठिकाणी प्रकट झाली. ऐश्वर्य दे कोणी गदा पाणी भस्मासुरावरीला पाणी दे कोणी रुद्र रूपे तच्छणी नेना कोणीकडे गेली. मग हे आश्चर्य असणाऱ्या बिभीषणजींनी त्या ठिकाणी बघितलं गेलं. लगेच असणाऱ्या भस्मासुराला त्या ठिकाणी पाचारण केलं आणि हे असणार म्हणजे त्या ठिकाणी हे रुद्र रूप त्या ठिकाणी धारण केलं. त्याच वेळेस असणारा जो कार्मुक नावाचा बाण म्हणजे त्या ठिकाणी मुलकासुराचा होता तो असणाऱ्या भगवंतानी म्हणजे त्या ठिकाणी घेतला. रुद्र वेशमुळे कासुरे कापोनी आती गजरे कर्मुख घेऊन ऐश्वर्य दिदले ते बाण सोडिले. मग त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे मुलकासुरानं म्हणजे रुद्र आवेश त्या ठिकाणी धारण केला. अतिशय राग त्या ठिकाणी आलेला आहे आणि रागाच्या भरात कार्मुक नावाचा असणाऱ्या भगवंतानी घेतलेला जो दिलेला बाण होता तो बाण घेतला म्हणजे सोडला गेला. ते द्वादश शरदे कोणी स्वर्गी भयातुर इंद्रादी देव बनती गोर कर्म येणे आरंभिले. मग पहिली 11 बाण पुन्हा भगवंतांनी दिलेला एक बाण असे असणारे 12 बाण म्हणजे त्या ठिकाणी सोडलं गेलं. सगळे 33 कोटी देव चिंतातूर झाले. आता काही खरं नाही म्हणजे या बाणापुढे बिभीषणजी आता राहू शकत नाही. अशा प्रकारे असणाऱ्या इंद्रादी देवासही सगळ्याला चिंता लागली. या द्वादश शरांच्या गाई द्वादश सूर्य पडती ठाई बापडे बिभीषण निवारील काही शिवाचे वरदान. आणि सगळे देव त्या ठिकाणी म्हणू लागले एवढे दुर्धर असणारे बाण म्हणजे मुलकासुरानं त्या ठिकाणी ठेवलेले आहे. म्हणून सगळ्याला घोर त्या ठिकाणी लागला गेला. हा जर बाण त्या ठिकाणी गेला तर आकाशातील 12 सूर्य म्हणजे असणाऱ्या पृथ्वीवर पडतील एवढं असणारं सामर्थ्य या बाणामध्ये आहे. आणि बापुडा किरकोळ असणारा बिभीषण म्हणजे या बाणापुढं कसा वाचल. बिभीषण गदले खंडन करीत अकस्मात पडले वरी 6 बाणी रथाचे कचोरी 4 अंका लागले. मग लगेच असणाऱ्या बिभीषणजींनी म्हणजे त्या बाणाचं खंडन करण्यासाठी असणारी म्हणजे गदा त्या ठिकाणी सोडली गेली. असणाऱ्या गदेनं म्हणजे त्या ठिकाणी अकस्मात 10 त्या ठिकाणी घेतली. 6 बाण असणार खंडन केलं. ते बाण असणाऱ्या म्हणजे मुलकासुराच्या असणाऱ्या रथावर गेलं आणि त्या रथाची चकचोरी म्हणजे त्या ठिकाणी केली. उर्वरित दोन्ही शरते बिभीषणाचे जीवर बेदोरी पलीकडे सत्वर पाताळ भुवनी प्रवेशले. मग उरलेली जी 2 बाण त्या ठिकाणी होती ती असणार बिभीषणजीला लागले काय. मग ते 2 बाण म्हणजे बिभीषणजीला त्या ठिकाणी लागलं गेलं. बिभीषणजीला लागून म्हणजे ते बाण असणाऱ्या पाताळात मध्ये जाऊन स्थिरावलं. बिभीषणाचे हृदय बेदोनी निश्चेष्टी तरणा मेदनी पडला पाद पदायचा वायुनी उलदंड शिके सहित. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे बिभीषणजीच्या हृदयाला असणारा बाण त्या ठिकाणी लावला. मूर्छेनं येऊन जमिनीवर असणारे बिभीषणजी त्या ठिकाणी पडले. कसे पडले? सुसज्जाचा वारा त्या ठिकाणी असावा, भला मोठा वृक्ष त्या ठिकाणी असावा, वाऱ्याच्या
जोतानं म्हणजे जमिनीवर त्या ठिकाणी आदळून पडावा तशा विभीषणची अवस्था झाली. घातिका द्वादश पर्यंत राणी विभीषण मूर्छित आयुष्य दे कोणी कुंभकर्ण सुत नगरा माझी प्रवेश मग असणाऱ्या बिभीषणजीला बाण लागला गेला. 12 घटकामध्ये असणारे बिभीषणजी मूर्छित त्या ठिकाणी पडले. हे मुलकासुरानं बघितलं आणि सगळं सैन्य घेऊन म्हणजे असणाऱ्या लंकेच्या ठिकाणी म्हणजे असणारा मुलकासूर गेला. लावली सेना सैनिक आपला केला पटाभिषेक मस्तकी छत्र शशांक राज्य धरो बैसला. लंकेच्या ठिकाणी गेला. उतरला नवरा गुढिगाला वाशिंच्या ठिकाणी अवस्था असणाऱ्या मुलकासुराने केली. सगळे असणारे प्रधान आपला सेनापती त्या ठिकाणी बोलविलं आणि स्वतःच्या हातून स्वतःलाच अभिषेक करून घेतला लंकेचा. मूळके मातेपाशी येऊन साष्टांगेशी केले नमन जोडले हस्ती संपूर्ण सर्व व्रतांत जाणविला. मग लंकेचा राजा त्या ठिकाणी झालो. स्वतःला त्या ठिकाणी मानलं गेलं आणि आईच्या दर्शनाला त्या ठिकाणी गेलं. वज्रसारेला मला हे आई मी काय काय पराक्रम करून आलोय असं सांगितलं गेलं. जी काही घटना घडली ही सविस्तर कथा असणाऱ्या वज्रसारेला मुलकासुरानं सांगितली आणि आईचं दर्शन घेतलं. एका जनार्दना शरण झालेच मुळकासुर कथन पुढील प्रसंगी विभीषण श्रीराम शरण जाईल. गावा काका एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामीला शरण जाऊन त्या ठिकाणी सांगतात. या अध्यायाच्या ठिकाणी मुलकासुराचा असणारी कथा म्हणजे त्या ठिकाणी झाली. पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी असणारे बिभीषणजी म्हणजे प्रभू रामचंद्राला सहाय्य करून घेण्यासाठी शरण म्हणले जाते. स्वाती श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे एक गारठी काय विभीषण पराभव मुळकासुराला प्राप्ती राम एक सप्तती ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज